घरामध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत त्याच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते बाहेर येतात. आता बाहेरच्या कार्यकर्त्यांना ऐकायला गेलं पाहिजे, आवाज पार शिवनेरीच्या टोकावर गेला पाहिजे ताई. आता असं खणखणीत भाषण आपल्या ताईंचं ऐकायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज प्रथमतः हिंदू हृदय सम्राटचे सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. आजच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली. देशातल्या ह्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम साजरा होत असताना पहिलं असं ठरलं की तालुक्याच्या एका ठिकाणीच हा स्वातंत्र्य दिन साजरा होईल. परवा आम्ही ओरड केली, काही गोष्टी ओरड केलेल्या दाखवायच्या नसतात. राजकारणाला परत जाग आली की पक्षाचे मेळावे होऊ शकतात, लग्न होऊ शकतात, कार्यक्रम होऊ शकतात. मग स्वतंत्र दिनाच्या ज्यांनी आपल्या बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचा आजचा दिवस आणि तो साजरा करण्यासाठी जर बंदी येत असेल तर निश्चितपणाने हे कोणीही खपवून घेणार नाही. आणि म्हणून पुन्हा दुसरा सांगावा आला, राज्य सरकारने निर्णय घेतला की नाही, प्रत्येकाने आपला स्वतंत्र दिन साजरा शाळा, ग्रामपंचायती, संस्था, शासकीय कार्यालय या ठिकाणी साजरा होणार. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना समाधान लाभलं. किती समाधान स्वातंत्र्य लाभल्यापासून आजपर्यंत मिळालं, त्याची संकल्पना काय आहे हे कोणाला शब्दात मला वाटतं सांगता येणार नाही. परंतु आज 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 51% आरक्षणाच्या गप्पा मारणारे राजकारणी आणि खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून काम करून घेत असताना आजही महिला सबळ झालीये का असा प्रश्न माझ्या मंचावरच्या निश्चितपणाने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांना आजही आहे. आम्ही तुमच्याशिवाय पूर्णत्वाला नाही, परंतु आम्ही काहीच नाही. आम्ही मनोनीत आहोत, आम्ही गृहीत धरले जातो हे पटणारं नाही. प्रत्येक वेळी परीक्षा ही आम्हीच द्यायची का, अग्निपरीक्षा ही आम्हीच द्यायची का, हा विचार मनाला कधी कधी हेलावून जातो. अनेकांनी आपली मनोगत या ठिकाणी मांडली. माझ्या सर्व आशा समर्थकांनी आपली मनोगत मांडत असताना, त्यांच्या भावना व्यक्त होत असताना निश्चितपणाने अनावर होणं स्वाभाविक आहे. जर तसं घडलं नाही तर महिलेचं आई असण्याचं, मुलगी असण्याचं आपलं दातृत्व सिद्ध होऊ शकत नाही. पानाचा फुटला नाही ती आईच काय. बाळाच्या रडण्याने, भावाच्या ओरडण्याने, त्याच्या दुःखात संवेदना झाल्या नाही ती माऊलीच काय. आणि म्हणून अनेकांच्या मनातल्या भावना जेव्हा व्यक्त होत होत्या
त्यावेळेला विचार करत होती आणि विचाराने अडवून सुद्धा जो बांध अडत नव्हता तो आजही त्या शब्दाने काळजाच्या छिन्न छिन्न करतो. तरी सुद्धा हकालपट्टी आणि हकालपट्टीनंतर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी बांधलेला चंग आणि त्या अस्मितेच्या लढाईमध्ये तुमच्याच मुळे आणि तुमच्याच संगतीने आपण आपलं अस्तित्व सिद्ध केलं. आणि हे पुन्हा पुन्हा आम्हालाच का सिद्ध करावं लागतं? परीक्षा आमच्याच नशिबी का? किती वेळा उत्तीर्ण व्हायचं, किती वेळा झुकायचं. एकीकडे म्हणायचं मोडे पण वाकणार नाही, हा शिवबाचा छावा, हा बाणा आपला. तरी सुद्धा लेकरासाठी झुकणारी, कार्यकर्त्यासाठी वाकणारी, कणा मोडला तरी चालेल परंतु कार्यकर्त्याच्या मनात कुठेही शंका राहू नये त्याचा विचार करणारी ताई तुमच्या समोर उभी आहे. जे शल्य आपण घेतलं आणि जेव्हा आपल्याला विचारण्यात आलं तुम्ही म्हणजे जुन्नर शिवसेना का, ज्यांनी आपल्या आणि पक्षप्रमुखाच्या भेटीचा घाट मोडून काढला, भेट होऊ दिली नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1.5 वर्षाने, 1.5-2 वर्षाने तब्बल, कारण कोरोनाच्या काळामध्ये जगावर महामारीचं संकट आलं, आपण रिणांगणातून एकही दिवस बाहेर पडलो नाही. प्रत्येकाला जीवाची काळजी होती पण आईला लेकराची काळजी होती, ताईला भावांची काळजी होती, ज्येष्ठांची काळजी होती, महिलांची काळजी होती. तो आक्रोश आणि ते सगळं पाहत असताना कुठलीही तमा न बाळगत आपण रिणांगणात राहिलो नाही तर स्त्री जातीवरचा विश्वास, आईवरचा विश्वास, बहिणीवरचा विश्वास, मुलीवरचा विश्वास कोणीही ठेवणार नाही. या उक्तीप्रमाणे आजपर्यंत जगलो. पक्ष वाढवत असताना देखील कधी तमा केली नाही. कुठलाही कार्यकर्ता दुखवला जाऊ नये, कुठल्याही कार्यकर्त्यापर्यंत त्याने हाक दिल्यापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मूठ बांधण्याची काम ताईने केलं. आणि म्हणून करोनाचा काळ थोडा कमी काय झाला आणि शिवसंपर्क अभियान ह्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालं, उत्तर पुण्यात सुरू झालं. परंतु जुन्नर तालुक्यात जे अभियान सुरू झालं ते म्हणजे शिवसंपर्क अभियान नव्हतंच, ते होऊच शकलं नाही. ते आशा संपर्क अभियान आहे किंवा आशासाठीच घडवून आणलेलं अभियान आहे. अशा पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी येत होता आणि तो येत असताना सुद्धा मागे फिरा, घराकडे या, परत या. अशा वेळी सुद्धा विशाल सारखा, महाराजासारखा, सुधीर महाराज म्हणले, विशाल भाऊ म्हटला, कार्यकर्त्याची किंमत, त्याची उंची नेत्याने ठरवायची असते आणि ज्याला नेतृत्व करायचं आहे त्याने कार्यकर्त्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व द्यायचं असतं आणि ते महत्त्व देण्याचं काम या ठिकाणी आशाताईने केलं. विशाल बनकरला वाटलं की ताई एकदा बसावं, बोलावं, पण ज्याच्या बरोबर बसवायचं आहे, त्याची ज्याच्यावर निष्ठा आहे तो तर गडावरचा, तो गडावर येऊ नका मी खाली येतो, गडावर येऊ नका मी खाली येतो. मग विशाल सारख्याच्या घरात बसून बैठक करायची सुद्धा ताईने कधी विचार केला नाही की ज्यांच्या हातात आपण 2-2 वेळा हात देऊन त्यांनी आपलं हात छाटले तरी सुद्धा पुन्हा त्यांच्या बरोबर फक्त कार्यकर्त्याच्या समाधानासाठी
त्याला वाटतंय म्हणून केलंच पाहिजे आणि ते करण्यासाठी आपण विशालच्या घरी सुद्धा बसलो. या तालुक्यामध्ये असं म्हणू लागले की कार्यकर्त्यांना वाटते बरं का ताईने परत मागे फिरावं. 4 महिने मी पायाला पानं बांधून प्रत्येक विभागात फिरते, प्रत्येक गणात फिरते, गटात फिरते आणि फिरत फिरत असताना प्रत्येकाच्या मनाच्या भावना जाणून घेते आणि जाणून घेत असताना असं वाटलं की आपण आशा समर्थकांची मांदियाळी उभी केली होती, त्याच्यात वाढ झाली का घट झाली? ज्यांना आपल्याला घ्यायचं होतं, ज्यांना आपल्याला दुधात साखरेप्रमाणे मिसळावं असं आपल्यालाही वाटलं, म्हणून आपण निश्चितपणाने तयारी दाखवली. तयारी दाखवत असताना ज्यांनी 1.5 वर्ष पडल्यानंतर सुद्धा संघर्ष सोडला नाही, असे बाळासाहेब पाटे आणि कैलासजी मनसुख अशा ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरून त्यांचे प्रयत्न सतोदित चालू होते, पण त्या प्रयत्नाला यश येत नव्हतं, त्यांना नेताचं वेळ मिळत नव्हती. आणि मग अशा वेळेला, कारण आपण ज्येष्ठांचा मान सन्मान राखणारी, संप्रदायाला मानणारी माणसं आहोत आणि कोणीतरी आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला सांगतोय म्हणजे आपण त्या दिशेने गेलं पाहिजे. चूक की बरोबर ते नंतर ठरेल, पण परीक्षा द्यायची नाही हे चूक ठरेल. परीक्षा दिलीच पाहिजे. परीक्षा आपलीच मागतायत ना, मग द्यायचीच. त्यांना जे शक्य झालं नाही म्हटले प्रोटोकॉलनी चला, प्रोटोकॉल शिवाय भेट काय होत नाही. आता प्रोटोकॉल म्हणजे काय म्हटले की ज्यांनी काढलं त्यांच्यापर्यंत जावंच लागेल, त्यांच्याशिवाय आपल्याला एंट्री नाही. पक्षप्रमुखाला भेटण्यासाठी आपल्याला त्यांच्याशिवाय पर्याय नाही असं सांगितल्यानंतर नानांना ज्या दिवशी फोन आला, नाना स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या सोबत गेले. तिथला सांगावा घेऊन आले की पक्षप्रमुखाच्या भेटीचा प्रयत्न सुरू आहे, आपण चांगला विचार घेऊया, चांगल्या रीतीने पुढे जाऊया, एकत्र फूट बांधूया. एकीकडे भाषणांच्या तोफा ऐकत होतो आम्ही. त्या तोफा कशा होत्या? काळजाला छिद्र पाडतील अशा तोफा तिथे डागल्या जात होत्या. अरे राष्ट्रवादीला गाडायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला गाडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्र यावा लागेल. काय करावं लागेल? एकत्र यावा लागेल. आणि म्हणून साठी त्यांनी परत यावं. आम्ही सगळं ऐकत होतो, सगळं ऐकत होतो. आमच्याच घरात, आमच्याच सावरगाव मध्ये सांगण्यात आलं, उभ्या राहा म्हणावं. आता उभ्या राहा, कशा निवडून येतात तेच बघतो. काय करतो तेच बघतो. कोणी बोलावं. आपण पदाधिकारी आहोत, तालुका आपल्या ताब्यात दिला म्हणजे काय आपण मालक झालो का त्याचे? पण आम्हाला ते ध्यानच राहिलं नाही. आम्ही बेफान सुटलो. बेफान असे सुटलो का काय बोलतोय तेच कळेना. पायाखालची वाळू सरकल्याप्रमाणे वाटेल ते वक्तव्य करू लागले. मनाला रोज घरं पडायची. ज्या वेळेला कार्यकर्ता म्हणायचा की ताई तेवढं जरा पहा, ती बातमी वाचा, ती बातमी काय आली ती बघा, ती ऐका. दुसरीकडे म्हणायचे काय कमी केलं पक्षाने, काय कमी केलं? अरे तुम्हाला 4 वेळा जिल्हा परिषद दिली. कोण सांगतोय? आता सिनियर आहे, आता पहिला बोलायचा तो तालुका प्रमुख, आता जिल्हा प्रमुख. मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून चंग बांधलाय. सगळ्यांना एकत्रित करायचं, एकत्रित करायचं आहे. यांना काय कमी केलं? यांना काय कमी केलं? 4 वेळा जिल्हा परिषद दिली पक्षाने, 2 वेळा विधानसभा दिली, तरी यांचं भागत नाही. तरी आपण शांत बसायचं. 4 वेळा अशीच दिली, 4 वेळा अशीच दिली. काय हो, ग्रामपंचायतीला माणूस पडला तर तो 2 महिने बाहेर निघत नाही. घरात म्हणतो या भावकीसाठी एवढं केलं तेवढं केलं आणि त्याने मला पाडलं. तो 4 महिने कोमात जातो. तो बाहेर पडत नाही, परत उभं राहायची हिंमत करत नाही. पण तुमची ही रणरागिणी
तिला तुम्ही नाव दिलं, तिची जबाबदारी वाढवली आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून 2002 पासून आज तागायत एकही दिवस आम्ही चायना, जपान काय बघायला गेलो नाही. आम्हाला काहीच माहित नाही, कोणताच देश माहित नाही, कोणताच देश काय आम्हाला गोवा पण माहित नाही. कारण आमचं सर्व काही ह्या जुन्नर मध्ये, ह्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही इथलं नेतृत्व करणार आहे. आम्ही वारीला म्हणून गेलो नाही. विठ्ठल रुक्माई कुठे? तर माझ्या कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये, माझ्या कार्यकर्तीच्या एखाद्या कामामध्ये काम केलं, तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं की हीच आमची विठ्ठल रुक्माई. काय तर कोटाजी बाबा डेरे आश्रमाचे मी अध्यक्ष. कामासाठी नक्की तिथे जाऊन दगडू आपल्याला हे करायचं आहे, इथे इमारत उभी राहिली पाहिजे, आलेला वारकरी त्याची सोय झाली पाहिजे, याच्यासाठी निश्चित, परंतु स्वतःसाठी नाही. वनवास 12 वर्ष वनवास रामाने केला आणि त्या प्रभू रामाने 12 वर्षाचा वनवास लोकांनी जन्मोजन्मी ध्यानात ठेवला. परंतु तुमच्या आशाताईचा वनवास कधी संपणार याची तारीखच कोणी ठरवून ठेवली नाही. तो वनवास सतत चालू राहिला. पडलो तरी दुसऱ्या दिवशी उठायचंय, कामाला लागायचंय, डोळे पुसायचे आहे, रडू आलं, अश्रू आलं तर ते आवरायचंय. एखाद्या कार्यकर्त्याला नगरपालिकेत मोठं करतो, कलेक्शन करतोय, त्याला नगराध्यक्ष करतो आणि तो जेव्हा एखाद्या कार्यक्रमात बाहेर जातो आणि तिथे म्हणतो तुमच्यासारखं नेतृत्व होऊ शकत नाही, जेव्हा तो विरोधकाला सांगतो, पाडणाऱ्याला सांगतो, त्यावेळेला होणाऱ्या वेदना, उशीत तोंड लपवून स्वतःचे अश्रू न दिसता, कार्यकर्त्याला दिसले नाही पाहिजे, कुटुंबाला दिसले नाही पाहिजे याची काळजी घेऊन, का तर माझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले तर कार्यकर्ता खच्ची होईल. जे त्याने केलं त्याला वरचा शिक्षा देईल, कारण माझा विश्वास त्याच्यावर आहे आणि तो कधी ढळणार नाही. आणि तीच माणसं आता परत सांगतात एकीकडे जुळवा करताय, म्हटले प्रोटोकॉलनी जायचंय, त्याने तिकडे सांगायचं, है आदल्या दिवशीच सांगितलं नगरपालिका, अहो सगळी जबाबदारी माझीच, मीच करता धरता. ताई आल्या तरी कार्यकर्त्याला काय आपण घेणार नाही. आता हे मस्तवान झालेले हत्ती ते पायाने तरी तुडवायला लागले. त्यांना विसर पडला की अरे जी दही हंडी तू फोडायला गेलास ना बाळा, त्याच्या खाली जे थर होते ना 7, 8, 9 ते थर तू कधीच सोडून दिले, ते पायंदळीत उडवले. तुला हत्तीचं बळ मिळालं, तुला मलिदा मिळाला आणि तू सगळं काही विसरून गेला. आणि म्हणून तू ह्या वल्गना करायला लागला. कारण ज्या वेळेला ताईने कोणाला सोडलं, त्या खुर्चीवर बसवलं, त्या नगरपालिकेत ताईने कधी पाऊल ठेवला नाही. कधी माझ्याकडे या आणि माझा विचार घ्या हे कधी ताईने केलं नाही. पंचायत समितीला बसवलं, मग राजा भाऊ असो नाही तर आमच्या ताई असो, ताई कधीतरी विचारलं का हो तुम्हाला? विचारलं, पण काय विचारलं? आदल्या दिवशी जायचं, उद्या जनरल बॉडी आहे, आपल्या ताईने प्रश्न विचारले पाहिजे. मग ताईला प्रश्न कसे विचारायला लावायचे, ताईने काय केलं पाहिजे, मग त्याच्यासाठी आदल्या दिवशी जायचं, पंचायत समितीमध्ये बसायचं, त्या कक्षा अधिकाऱ्याला बोलवायचं, खाते प्रमुखांना बोलवायचं, किती जागा रिक्त आहेत, कोणती कामं नाही झाली आहेत, त्याचे सगळे समरी तयार करून द्या, प्रश्नावली तयार करून द्या. आणि ताईला सांगायचं, ताई तुम्ही उभं राहायचं, हा कागद घ्यायचा, माझ्या जुन्नर तालुक्याच्या शिवछत्रपतीच्या भूमीतले जिजाऊची लेक, सावित्रीची लेक सभागृहात बोलत नाही, हे आशा ताईला पटणार नाही, खपणार नाही. आणि ताई बरोबर का चूक? बरोबर ना? आणि ताईने तिथे सुरुवात करायची आणि मग ताईच्या पाठीमागे आपण त्या गोष्टीला थार द्यायची, थार. परंतु तिच्या अधिकाराला कधी धक्का लागू द्यायचा नाही, ही काळजी मी निश्चित घेतली. कारण आपण त्याला खुर्ची दिली, आपला प्रश्न त्याला फ्री हँड, फ्रीडम
त्याला वाटलं पाहिजे. मग कित्येक सरपंच घडवले, कित्येक मोठी गावं राजाभाऊनी या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलं. परंतु या ठिकाणी वेगळंच चाललं होतं. या ठिकाणी इतकं वेगळं घडत होतं, ह्या सगळ्याची कोणाला जाणच नव्हती. ज्या वेळेला मला न्यायची वेळ आली, म्हटलं तुम्हाला यावं लागेल. म्हटलं कशाला नेता ज्यांनी काढलं त्यांच्याकडे? नाही म्हटलं यावं लागेल, तो प्रोटोकॉल आहे. आता प्रसन्न अण्णांच्या समोर किंवा बाळासाहेबांच्या समोर आपण बोलू शकत नाही. आता अण्णांना वाटतंय ना, आपले जर आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो की हे आमचं आदरस्थान आहे, हे आमचं नेतृत्व आहे, तर त्या नेतृत्वाचं ऐकणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्यामध्ये आपण कमी पडायचं नसतं. म्हणून जसा कार्यकर्ता जपला तो लहान असला तरी त्याचं ऐकलं पाहिजे, आणि जो ज्येष्ठ आहे त्याचंही ऐकलं पाहिजे. म्हणून तिथे सुद्धा गेलो. तिथे महाराज म्हटले की आमचं प्रेम शिवसेनेवर किती आहे. मी मनसेचा आमदार, मी महाराष्ट्रातला एकमेव आमदार, पण मनसेची मी एकही शाखा शिवसेनेच्या प्रेमापोटी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये खोलली नाही. प्रेमच इतकं शिवसेनेवर भरभरून वाहत होतं, इतकं ओसडून वाहत होतं की जिल्हा परिषद पंचायत समित्या लागल्या, नगरपालिका लागली, आणि तिथे सुद्धा शिवसैनिक उमेदवार पाडण्यासाठी व्यूहरचना आणि तळच ठोकलं. आशाताई हॉस्पिटलमध्ये संपणार जाणार होती, ती काय परत येईल असं कोणालाच वाटत नव्हतं आणि येणारही नव्हती. मग तिथे 2 महिने तळ ठोकून सुद्धा काय हाती लागलं ते ज्याचं त्यालाच माहिती. 11ला आम्ही लढलो, आम्ही उमेदवाराच्या आधी पोचायचो, उमेदवार झोपल्यानंतरच घरी परतायचो. आम्ही निवडणुका लढलो, परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्याला उभा राहिल्यानंतर तो नाही उभा राहिला, आशाताई उभी राहिली. जुन्नर शहरामध्ये, जुन्नर नगरपालिकेमध्ये आजही आशाताईची तितकीच किंमत आहे की नाही मित्रांनो? आहे की नाही? कारण ज्या आशाताईने एकाही आमदारकीला घडं फिरली नसेल, तितकं माझ्या या नगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी 2011ला 10 वर्ष आमदार बाळासाहेब दांगट होते, पण पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले नव्हते. फक्त नगराध्यक्षाच्या पदासाठी सुनील मेळ झाला तेव्हा तेवढी एकच, आणि ती पण फक्त त्या नगराध्यक्ष पदाची सोडली. तर त्या ठिकाणी निवडणूक लढायचं धाडस कोणी दाखवलं असेल तर ह्या आशाताईंनी दाखवलं. हे बगल बच्चे कोण म्हणत असेल ना, त्यांना असं समोर आणा. आता ठरवलंय का आता ही रणचंडिका रणचंडिकेचंच रूप घेणार आणि रणसंधान करणार. एकाने सुद्धा मदत केली नाही. उलट कसे कार्यकर्ते, कसे उभे राहिलेले उमेदवार पडतील, काय अनिल बरोबर का चूक? बरोबर ना? ते करण्याचं काम रात्रीचे कारस्थानं, रात्रीचे यायचे, एका रूम मध्ये एका खोलीत जाऊन एका बिल्डिंग मध्ये घुसून बसायचे, नियोजन करायचे. एकीकडे राष्ट्रवादीच्या समोर तोंड द्यायचंय, पण ते परवडत होतं, ते दिसत होतं, त्याच्यावर आम्ही मात करत होतो. पण आमचेच आतमध्ये आमचीच, जसं गांजरे गोष्ट सांगतात तसं पंखा खाली घेतलं पिल्लाने उंदराला, आणि त्या उंदराने कुत्रा द्यायचं, पंख छाटून टाकायची, तसा प्रकार केला. ते करून दमले तरी सुद्धा भगवा फडकला. आणि भगवा फडकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात एकमेव नगरपालिका आमदार खासदार आव्हान आहे आमचं. 2011ला पश्चिम महाराष्ट्रात एकमेव नगरपालिका आली, ती जुन्नरची आली. परंतु सांगायला आमचं कोणीच नाही. मातोश्रीवर पक्षप्रमुखापर्यंत आम्हाला नेलंच नाही. आम्ही केलेलं कार्य कधी उघडकीसच आलं नाही, कारण ते कोणीतरी आपल्या नावावरच खपवत होतं. जिल्हा परिषद पंचायत समित्या लागला, आताच्या वेळी सुद्धा ज्याने एक शाखा उघडली नाही, परंतु मंगेशांना पडला. कसा बरं पडला? प्रेम शिवसेनेवर किती अतोनात प्रेम पडला. अण्णा एका मताने पडला. संघर्ष कोणाशी? राष्ट्रवादीशी नाही, आपल्यातच लावून दिली. ऋषी पडला. का पडला बरं? धनु पाहिजे होता म्हणून. मग धनु कोणाचा? शशी कोणाचा? पुढे गेल्यानंतर विश्वासावाला मदत करायची आमल्याला, मग अंकुश आमले आला पाहिजे, तिथून आतून सपोर्ट द्यायचं. नारायणगाव मध्ये कसं करायचं?
मग तिथं मनसेची ताकद वाढली पाहिजे. आशाताईला पाडायचे, राजा भाऊकडे काय करायचंय, एकनाथ शिंदे द्यायचं. हे सगळं कोणी केलं? ज्यांचं अतोनात प्रेम शिवसेनेवर आहे त्यांनी केलं. किती प्रेम बघा, शाखाच नाही उघडली. जर एवढं प्रेम असतं तर 7-0 करण्याची ताकद निश्चितपणाने आम्ही तुम्हाला आमच्या सोबत मानकरी केलं असतं आणि त्यावेळेला तुम्ही मला विचार करायला लावला असता आणि त्यावेळेला निश्चितपणाने या जुन्नर तालुक्याचा आमदार शिवसेनेचा होण्यासाठी तुम्ही आम्हाला योगदान दिलं. म्हणून तुमचे निश्चित आम्ही शतशः आभारी राहिलो असतो. कार्यकर्ता सुद्धा याच्यात मागे राहिला नसता. तुमच्यासाठी वाटेल ते त्याने केलं असतं आणि ताईला सांगितलं असतं. तरी सुद्धा तुमची ताई कार्यकर्त्यासाठी गेली ना तिथे हे सगळं ऐकायला मिळालं. प्रेम कसं काय. आणि मग आता जागा आपण ठेवल्या आहे का? तर सगळ्यात महत्वाचा एकच प्रश्न होता माझा की पक्षप्रमुख आणि आशाताई, ज्या पक्षप्रमुखांनी मला काढलं त्या पक्षप्रमुखांसमोर मला बसवावं. माझी इच्छा काही चुकीची इच्छा होती का? मागणी चुकीची होती का? मग का बरं बसवता नाही? मग असं सांगण्यात आलं ही पहिली मीटिंग झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. दुसऱ्या मीटिंग मध्ये ठरलं तुम्हाला नेमकं काय बोलायचंय साहेबांशी. साहेबांचं असं म्हणणं आहे, पक्षप्रमुखांचं असं म्हणणं आहे, उद्धव साहेब ठाकरेंचं, या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं, की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांना माझ्याशी काय बोलायचं आहे ते जरा लिहून देतील का? म्हणजे त्यांचे मुद्दे कळतील आपल्याला, देतील का लिहून? मग अण्णा म्हटले, बाळासाहेब म्हटले देऊ ताई, आपण लिहून देऊ, म्हणजे त्याच्यावर चर्चा होईल. आणि चर्चा होत असताना अनिल देसाई साहेब, पहिला मेसेज उद्धव ठाकरे, नाही साहेबांना नाही, आपण अनिल देसाई साहेबांचे. ओके, अनिल देसाई साहेब ताई आले आणि त्यांचं म्हणणं आहे की साहेबांशी. ते म्हणले काय त्यांचं म्हणणं आहे ते सांगा. आढळराव तुम्ही द्या, काय असेल तुम्हाला वाटतं त्यांना काय बोलायचं आहे निश्चित. आता आम्हालाही वाटलं की बाबा न्याय मिळणार आहे. म्हणणं नाही समोर मांडता आलं. गेल्यानंतर ताई कदाचित बोलून झाल्यानंतर न स्वीकारता सन्मान किंवा न पक्षात प्रवेश करता बाहेर येते की काय याच्या पोटीच आपल्याकडून करून घेत आहेत ना. पण आपण तर पक्षप्रमुखांना मानणारे आहोत. आपण फक्त पक्षप्रमुखांना विचारणार होतो का माझं काय चुकलं, हे विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना. जेव्हा एखादी गोष्ट घडते त्याला नोटीस, एखाद्या व्यक्तीने आपल्या घरावर कब्जा केला त्याला आपण त्या ठिकाणी ठेवलं, त्याला भाड्याने घर दिलं आणि तो निघत नसेल तर त्याला आपण नोटिसा काढतो, त्याला सांगतो आपलं घर असतं, आपल्याला माहिती असतं आपण काही चूक केलेली नाही, आपण याला वेळेवर पैसे दिलेले आहेत, वेळेवर भाडं दिलं, तरी सुद्धा तो आपल्याला काढतोय. 11 महिन्याचा करार संपलेला आहे म्हणून कदाचित तो काढत असेल, त्याला भीती असेल आपण बळकावं म्हणून. पण निदान सांगतं बाबा नोटीस तर दे. तशी नोटीस न देता आपली हकालपट्टी झालेली आहे. मग का झाली, कुणामुळे झाली, आणि झाली तर झाली, नेमकं माझं काय चुकलं एवढं तर विचारायचा अधिकार नक्की होता मला. पण तरी सुद्धा म्हटलं की साहेबांची भेट म्हणजे माझ्यासाठी सगळं काही मिळालं. मला साहेबांना नुसतं बोलता आलं, सांगता आलं आणि साहेबांनी मला समजून घेतलं, कारण ते घेणारच होते हा विश्वास होता मला. आणि म्हणून जेव्हा ते कळलं, परत तिसऱ्या मीटिंगला गेल्यानंतर तिथे सांगितलं काय आहे जरा कागदावर देता का. कागदावर देताना आता गांजणे, बाळासाहेब, संतोष नाना, अण्णा, प्रसन्न अण्णा डोके, मी 5 जण बसलोय. मग म्हणले कागदावर जरा लिहा बरं काय आहे ते. कारण त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं पहिल्याच्या चर्चेमध्ये की ते साहेबांच्या लक्षातच नव्हतं की तुमची हकालपट्टी झालेली आहे. अरे आता मोठा गोंधळ होणार. मग पहिलं लिहा, काही अडचण नाही साहेब, मी पक्ष सोडून कुठे गेली नाही, माझी हकालपट्टी झालेली आहे. हा पहिला मुद्दा. परवा स्वागतासाठी
तिथे चर्चेसाठी थांबला नाही, कोणी सांगितलं नाही, राहुल कुलनी सांगितलं नाही मी आमदार आहे, माझा इकडे कार्यक्रम आहे, हर्षवर्धनांनी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी प्रदीप कंदी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, बाबासाहेब लोणी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, बाळासाहेब बेगडे सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे, कोणत्याही नेत्यांनी सांगितलं नाही, बाळासाहेब गावडेंनी सांगितलं नाही मला कुठे कार्यक्रम आहे. सगळेचे सगळे नेते एका ठिकाणी एका वेळी वेळेत थांबून आशाताईचं त्यांनी स्वागत केलं. आणि तिथे बोलणारी माणसं होती. जेव्हा त्यांनी विचारलं की काय बोलायचंय, काय म्हणणं आहे, तर त्या वेळेला महेंद्र सदाकार आणि ऋषी डुंबरे या दोनच लोकांनी सांगितलं का आम्हाला काय अभिप्रेत आहे आणि ते होणार का. आणि त्यांनी सांगितलं चिंता करू नका, निश्चित होणार. त्यामुळे जिथे चाललोय स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. मला तर कोणी पण मांडीवर घेईल, सगळ्यांचेच होते, सगळेच फोन करतायत, दिल्लीवाले फोन करतायत, सगळीकडून फोन करतायत, MIM मध्ये म्हणतायत, सगळीकडे म्हणतायत, वंचित आघाडी म्हणते, मनसे म्हणते, राष्ट्रवादी म्हणते. परंतु आपण एकच विचार केला की जिथे हे सगळं बाहेर लोक अर्धी आहेत अर्धी आतमध्ये आहेत, हे सगळे माझ्या बरोबर होते, उद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय द्यायचा, प्रत्येकाला बसवायचंय, अधिकार हातात असेल तरच शक्य आहे. आणि म्हणून सगळ्यांचा साथ, तो सगळ्यांचा विकास, हाच आशाताईंचा ध्यास. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम. जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.